चंद्रपूर जिल्हा बँकेची आजची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। आज ऐवजी 23 डिसेंबरला ही भरती परीक्षा होणार आहे। आजची परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालंय। तांत्रिक कारणांमुळे आज होणारी परीक्षा ही 23 तारखेला आता होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सारंग पांडे। सारंग, चंद्रपूर जिल्हा बँकेची आजची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, नेमकी काय कारण आहेत? काही कारणास्तव आपल्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये। आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाब अशी आहे की 40 लाख रुपये घेत या ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी काही लोक फिरत आहे आणि तसे सेंटर सुद्धा त्यांनी निवडलेले आहे। चंद्रपूरचा जिल्ह्यातील ती नोकर भरती असताना सुद्धा आणि त्या परिसरातल्याच म्हणजे जिल्ह्याचंच कार्यक्षेत्र हे बँकेचं चंद्रपूर जिल्हा असताना त्याची मात्र राज्यस्तरावर त्या ठिकाणी भरती घेतल्या जातात, चांगला आहे। परंतु याचे जे सेंटर आहे पुणे, नांदेड, नाशिक, जालना हे जे दूरचे जिल्हे आहे आणि ज्या सेंटरवरून हे सगळं सेटिंग होऊ शकते असे सेंटर्स निवडल्या गेलेले आहे। म्हणून आम्ही स्थगितीची मागणी केली, ती स्थगिती द्यावी ही विनंती आमची आपल्या माध्यमातून सरकारला असणार आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सारंग पांडे, त्यांच्याकडे आपण पुन्हा जातोय। सारंग, चंद्रपूर जिल्हा बँकेची आजची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, नेमकी काय कारण आहेत? श्रुती, ज्या प्रकारे आज पूर्ण बोजवारा उडला आहे आणि गोंधळ झालेला आहे परीक्षा केंद्रांवर राज्यभराच्या, त्याच्यानंतर जी आयोजक कंपनी आहे, जी एजन्सी आहे, त्यांनी हा पेपर जो आहे तो आता 23 तारखेला किंवा त्यानंतर जी तारीख घोषित होईल त्या दिवशी होईल असं जाहीर केलं आहे। मात्र त्याआधी जो विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे आणि विशेषतः जो लांबून राज्यभरातून विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल झाले, त्यांनी जो पैसा खर्च केला, जो वेळ दिला, त्याच्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप झाला आहे। आणि आपण आधीही बघितलं आहे की गेल्या वर्षभरापासून जेव्हापासून या पदभरतीला सुरुवात झाली तेव्हापासूनच ही पदभरती मोठ्या प्रमाणात गोंधळामध्ये सापडली आहे, चर्चेत सापडली आहे, वादात सापडली आहे। यावर अनेक वाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर ही पदभरती कुठेतरी होणार आहे। त्यामुळे हजारो जे बेरोजगार विद्यार्थी त्यांच्यामध्ये कुठेतरी आशेचा किरण जागृत झाला आणि अशा परिस्थितीत जर गोंधळ होत असेल, जर सबमिट केलेले उत्तर जे आहे ते तिथे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जर सबमिट होत नसेल तर निश्चितच एक मोठा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांवर होतो आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात निराश देखील अशा गोंधळामुळे होतात। नक्कीच सारंग, आता जोरगेवारांनी आरोप केलेत की यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय, कितपत तथ्य आहे? या विषयी सध्या तर काही सांगता नाही येणार। मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय, हे वारंवार आरोप प्रत्यारोप झाले आहे। कदाचित हे आरोप राजकीय देखील असू शकतात, मात्र अशा प्रकारचे आरोप जेव्हा वारंवार होतात आणि अशा प्रकारे जर परीक्षा कंडक्ट केल्या जात असेल, जर राज्यभर त्याचे केंद्र दिले जात असेल आणि परीक्षेत जर गोंधळ होत असेल तर निश्चितच त्याची चौकशी होणं आवश्यक आहे। नक्कीच सारंग, आता प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।